आजच्या ठळक बातम्या. बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत. दापोली तालुक्यात शिवसेनेचा ठाकरे गटाला दणका. पुण्यात नवले पुलाजवळ अपघातात 8 जणांचा मृत्यू. मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन अंमली पदार्थांची तस्करी, 4 अटक. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात कापणीचा अनुभव. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. बातमी 1. बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमधील निवडणूक देशाचा राजकारणाचा मूळ सांगते असं म्हटलं जातं. सध्या हा जनता नितीश बाबूंवर फिदा असल्याचे दिसून येते. गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार यांच्या भोवतीच बिहारचे राजकारण फिरताना दिसते. यावेळीही जनतेने त्यांच्या पक्षाला जेडीयूला पसंती दिल्याचं दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात जनता दल हा पक्ष सुरुवातीला पिछाडीवर होता, पण आता हा पक्ष आघाडीवर आला आहे. भाजपच्या तोडीस तोड कामगिरी नितीश बाबूंनी करून दाखवली. तब्येतीची कुरबूर असतानाही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तेजस्वी यादवच नाही तर भाजपचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. बातमी 2. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोळबांद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष दमदार नेतृत्व राजकारणात सक्रिय राहून उन्हावरे 32 गाव विभागात सर्वसामान्य जनतेचा सेवक म्हणून ओळखले जाणारे कात्रण येथील फरमान बटे यांनी कात्रण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमोल मळेकर तसेच 2 ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित पोपळवणे, दमामे बौद्धवाडी, वावघर आदी गावातील राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, दापोली मतदारसंघाचे आमदार राज्यमंत्री योगेश कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गोलावंडे, दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय. बातमी 3. पुणे पोलिसांनी एक भीषण अपघातात सहभागी असलेल्या ट्रकच्या मृत चालक आणि क्लीनर विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रकच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी संध्याकाळी मुंबई बेंगळुरू महामार्गावर 2 मोठ्या कंटेनर ट्रकमध्ये एक कार चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 14 जण जखमी झाले. या अपघातात 3ही वाहने जळून खाक झाली. अपघात प्रवण भाग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर अनेक वाहनांचा हा प्राणघातक अपघात झाला. बातमी 4. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू असताना मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 4 ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह 2,24,75,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई पोलीस अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी केली आहे. पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून 4 इसम ठाणा येथे MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ACP दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. दिनांक 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे. इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंदसौर मध्य प्रदेश येथील आहेत. यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 पर्यंत आहे. या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो MD मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेले आहे, त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत.
तर याची बॅकग्राऊंड काय आहे आणि कुठे कुठे सफाई केलेलं आहे? इम्रान खान हा राहणारा मंदसौर मध्य प्रदेश येथील आहे. शरीरविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अजून त्यानं कुठं MD किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का, इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का, याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे. ही ड्रग्ज कुठून आणलेलं आहे का? प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे. बातमी 5. दापोली तालुक्यातील गव्हे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गव्हे येथे शाळेजवळील शेतात विद्यार्थ्यांनी स्वतः लागवड केलेल्या भाताची कापणी नुकतेच उत्साहात पार पडली. या उपक्रमात व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय रमेश गुरव, सदस्य भरत कोळंबेकर, प्रकाश जोशी, शाळेचे मुख्याध्यापक कोतकर, सनंगरे मॅडम, पांढरे मॅडम, जाधव मॅडम तसेच पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन कष्टाचे महत्त्व जाणले. भात कापणीचा अनोखा अनुभव घेत जय जवान जय किसान असा घोषविनाद करत त्यांनी शेतीचे संस्कार आत्मसात केले. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.